मंडळी नमस्कार. आपण पाहत आहोत आंबेगाव संवाद, शोध वेगळ्या बातमीचा. शेतीमध्ये आता केवळ मेहनतच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचीही साथ आवश्यक बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा वापर आज अनेक क्षेत्रांमध्ये होत असताना आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी या छोट्याशा गावातील युवा शेतकरी संतोष बबन जाधव यांनी AI चा वापर करत थेट आपल्या शेतामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. काकडी आणि चवळी या पिकांच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी AI आधारित तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर केला आहे. त्याचा उत्पादन, नियोजन आणि पिकांच्या देखभालीसाठी सकारात्मक परिणाम झाल्याचे आता दिसत आहे. चला तर पाहूया, जाणून घेऊया संतोष जाधव यांच्याकडून AI तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये त्यांनी नेमका कसा उपयोग केला आणि इतर शेतकरी याचा कसा फायदा घेतील याविषयी माहिती. जाधववाडी येथील संतोष जाधव यांनी आपल्या शेतामध्ये AI चा वापर करून या चवळी पिकाची यशस्वी लागवड केली आहे आणि यासाठी संपूर्ण त्यांनी 16 गुंठे क्षेत्रात या चवळी पिकाची लागवड केली आहे. आपण पाहतोय सध्या पारंपरिक शेतीबरोबरच शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर त्याचा निश्चित शेतकऱ्यांना फायदा होतोय. आपण पाहतोय सध्याचा हवामानाची परिस्थिती, बदललेले हवामान हे शेतीसाठी घातक ठरते, परंतु AI सारखं आधुनिक तंत्रज्ञान मात्र याला अपयश ठरतं. आपल्या समोर आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी या छोट्याशा गावातील एक युवा शेतकरी संतोष बबन जाधव आहेत. त्यांनी आपल्या शेतामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी काकडी, नंतर आता चवळी हे पीक घेतलं आहे. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. नक्की संतोष भाऊ, आपण AI चा वापर केलाय, याचा नक्की फायदा काय होतोय, कसा होतोय हे इतर शेतकऱ्यांना सांगा. सुरुवातीला कंपनी मार्फत, फायलो कंपनी मार्फत आमचे माती परीक्षण केले गेले. माती परीक्षण केले गेल्यामुळे आम्हाला ना जमिनीमध्ये कोणकोणते घटक आपले कमी आहेत याची पहिली माहिती मिळाली. त्यानंतर पीक घेतल्यानंतर फायलो या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्हाला पिकामध्ये कीड व्यवस्थापन, हवामान, तसेच आपल्याला समजा आपल्याला ह्या पिकाला कोणकोणती खते द्यायची याची पूर्णपणे माहिती मिळाली. सुरुवातीला तुम्हाला काही अडचणी आल्या का? सुरुवातीला तशी काय अडचणी आली नाही. आम्ही काकडी पीक घेतली ना, सुरुवातीला आम्हाला फळमाशीचा अटॅक जास्त होत होता, पण हे घेतल्यानंतर आम्हाला तो अटॅक कमी झाला आमचा. आणि काकडी किती क्षेत्रात घेतली होती? काकडी 16 गुंठ्यामध्ये घेतली होती. ते किती उत्पादन निघालं? 18 गुंठे 18 हे झालं, 18 टन माल निघाला. अरे वा. 16 गुंठ्यामध्ये म्हणजे एकंदरीत उत्पादनात वाढ जास्त, प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि रोगराई कीटक कमी झाली. त्याचा सामना कमी करावा लागतो. आता याच माहिती तुम्हाला कशी मिळते मोबाईल मध्ये? मला या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मला मोबाईल मध्ये कीड व्यवस्थापन, फर्टिलायझर, समजा स्प्रे, कोणता स्प्रे कधी घ्यायचा, समजा आपल्याला पाऊस येणार असेल तर त्याची अपडेट आपल्याला अगोदर मिळते. कशी मिळाली? मला किसान कनेक्ट या माध्यमातून मिळाली. किसान कनेक्ट या ठिकाणी जास्त माहिती मिळाली. त्यांचे अधिकारी त्यांनी मला भरघोस सहकार्य केले याबद्दल. अधिकाऱ्यांचं काय नाव आहे? अधिकाऱ्यांचं नाव काय? परदेशी साहेब. परदेशी साहेब आणि गौरव निकम या साहेबांचे मला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. तसे त्यांचे जे वरिष्ठ जे साहेब होते ते रोजचे ना कमीत कमी 1 महिन्याने माझ्या पिकामध्ये येत होते, काकडी या पिकामध्ये व्हिजिट करण्यासाठी. त्याचा तुम्हाला निश्चित फायदा. त्यांनी काकडी या पिकामध्ये ना सापाटे त्यांनी ऍडजस्ट केले होते आणि त्या सापाट्रे मध्ये ना आपल्याला मावा, तुडतुडा, थ्रिप्स, डावणी बुरी त्याचे सगळं म्हणजे अपडेट त्याच्यावर मिळत होतं आपल्याला. म्हणजे ती किसान कनेक्ट जी कंपनी ती स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करते. ओके. आणि त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होतो. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती परीक्षण मोफत केलं जातं, पिकाचा सल्ला मोफत दिला जातो, पिकाची गुणवत्ता कशी टिकवायची, कशी करायची, कशी टिकून ठेवायची, म्हणजे शेवटपर्यंत गायडन्स असतं. शेवटपर्यंत सहकार्य केलं जातं. ओके, धन्यवाद. धन्यवाद. हे काय? हे सेन्सर बसवले त्यांनी, सेन्सर कंपनी. याचं काय काम आहे? सेन्सर मुळे आपल्याला ना या पिकाला पाणी कधी द्यायची याची माहिती आपल्याला मोबाईलवर अपडेट केली जाते. समजा आपल्या पिकामध्ये 50% खालून ओलावा आहे, आपल्याला 60% ओलावा दाखवण्यासाठी या मशीन
उपयोग होतो. मग याच्यानुसार मग तुम्ही आपण खताची मात्रा हा खताची मात्रा यानुसार खताची मात्रा समजा आपल्याला स्प्रे कधी घ्यायचा, स्प्रे मध्ये कोणतं कोणतं घटक वापरायचं, कोणती औषधं आपण वापरायची, खतं कोणकोणती वापरायची, याबद्दल अचूक आपल्याला माहिती मिळते. ओके. आणि वर जी मशीन सेट केली आहे ना, याच्यानुसार आपल्याला हवामानाविषयी पूर्णपणे माहिती मिळाली जाते. पाऊस कधी पडणार आहे, समजा वातावरणामध्ये ढगाळपणा, म्हणजे समजा तुम्हाला जर औषध फवारणी करायची असेल तर आधी किती वेळ कळतं तुम्हाला? कमीत कमी 2 तास अगोदर आपल्याला माहिती मिळाली जाते स्प्रेच्या अगोदर. म्हणजे स्प्रेचा खर्च वाया वाया जात नाही तो. मोबाईल मध्ये येते ती जरा व्यवस्थित इतर प्रेक्षकांना शेतकऱ्यांना तुम्ही सांगा कशी माहिती असते ती. यामध्ये आपल्याला जमिनीचा ओलावा किती आहे आपल्या पिकामध्ये, समजा ओलावा जर कमी असेल तर आपल्याला मशीनद्वारे सांगितलं जातं तुझ्या पिकामध्ये ओलावा कमी आहे, पाणी सोडा. किंवा आपल्याला जर एखाद्या समजा रोग येणार असेल तर किडीसाठी रोगीसाठी आपल्या पिकावरती मावा, तुडतुडा, थ्रिप्स याचं प्रमाण किती हे दाखवले जाते. समजा आपल्याला आता जी फवारणी करायची त्या फवारणीचा जो घटक आहे ना, घटक तो दाखवला जातो. म्हणजे कंपनीचा प्रचार केला जात नाही तर फक्त घटक दाखवला जातो. म्हणजे हा जो घटक आपला आवश्यक आहे ना, घटक पिकासाठी जो आवश्यक घटक आहे तो खत सुद्धा आहे ना आपल्या समजा 13-0-45 खत आहे, कोणत्या कंपनीचं तुम्ही घ्या दाखवलं जातं 13-0-45 तुम्ही पिकासाठी आवश्यक आहे. आपल्या पिकाला कॅल्शियम बोरॉनची आवश्यकता असेल तर तसं दाखवलं जातं. आता आपल्या परिसरात तुमच्या बरोबरच कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलाय? आता सध्या ना गणेश थोरात यांच्याकडे हा प्रयोग चालू आहे काकडी पिकामध्ये. कुठले शेतकरी आहेत ते? चांडोली गावचे. एक मशीन आहे ना, एक लेअर ह्या गावात सेट केलेली किसान कनेक्ट ह्या माध्यमातून. ती किसान कनेक्ट. किसान कनेक्ट ही कुठं कंपनी? ही कळंब या ठिकाणी मॉल आहे. शेतकऱ्यांना काय मशीन देतात का? शेतकऱ्यांना मशीन देतात, शेतकऱ्यांचं माती परीक्षण केलं जातं, शेतकऱ्यांना पिकाविषयी माहिती सांगितली जाते या कंपनीच्या माध्यमातून. मोबाईल मध्ये अजून काय माहिती देतात ते? मोबाईल सगळं डाटा सेव्ह केला जातो याच्यामध्ये. 1 मिनिट मला